साठीच्या कविता. अहो, एक मिनिट थांबा. या केवळ साठीच्या लोकांकरता कविता नाही आहेत, तर साठीच्या कविता आहेत. अगदी सगळ्यांसाठी. आई बाबा, मुलगा मुलगी, सून जावई, नात नातू आणि ऑफकोर्स आपल्या आजी आजोबांसाठी. त्यांना समजवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठीही. पर्यायानं आपल्या सुखी कुटुंबासाठी. साठी हा एक आकडाच तर आहे. साठी आपल्या आयुष्यात आली असेल किंवा येईल, किंवा आपल्या घरात कोणी साठीचा असू शकेल. अहो, पण तिचा बाऊ का करायचा? जसं आपण रिटायरमेंटचं फायनान्शियल प्लॅनिंग करतो ना, अगदी तसंच हे बिहेवियर प्लॅनिंग. नक्की पहा, ऐका आणि ऐकू आपण. नमस्कार रसिको हो, नमस्कार. मी संदीप मदाने नटराजाला विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करतोय साठीच्या कविता. सर्वप्रथम माझ्या सिनियर सिटीजन म्हणजे म्हाताऱ्या आणि आता म्हातारा होऊ घातलेल्या मित्रमैत्रिणी, बंधू भगिनी सर्वांना माझा एकच प्रश्न. सांगा कसं जगायचं? आज हे दुखतंय ओ. हल्ली हे जमत नाही. ते आता मला करताच येत नाही. अहो, ही बघा ना, अशी वागते आणि तो तसं बोलतो. असं रडवत आणि रडगाणं गात, की मंगेश पडगावकर म्हणतात तसं. सांगा कसं जगायचं? ऐकूयात. सांगा कसं जगायचं? कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. हा, आता शाप देत बसायचं का दुआ देत हसायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीही दिसत नसतं, पण तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. हा, आता काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पण फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. हा, आता काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. हा, आता सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. रसिको, आता तुम्हीच सांगा, कोणाला आवडेल रडत आणि कणत जगायला? आणि आता ठरवलंय ना आनंदानं जगायचं, तर मग भले बुरे जे घडू न गेले विसरू न जाऊ सारे आपण. जरा विसाऊ ह्या वळणावर आणि सुरू करूया नवीन जीवन. कारण साधारणपणे साठी हा सर्वांच्याच आयुष्यातला एक महत्वाचा पडाव असतो. जबाबदाऱ्यांपासून मुक्तता आणि धावपळीच्या रुटीनमधून सुटका झालेली असते. थोडा निवांतपणा येतो आयुष्यात, पण तो आपल्या आयुष्यात. घरातले सगळेजण मात्र त्यांच्या रुटीनमध्ये कंप्लीट बिझी असतात. घरातल्या कामांमुळे अगदी आपली बायको सुद्धा. आणि म्हणूनच मला वाटतं की हा काळ एक पाऊल मागं थांबण्याचा. घरातल्या बिझी लोकांना थोडं पुढं जाऊ द्यायचा, अगदी डे टू डे रुटीनमध्ये सुद्धा. आणि निवांतपणे, शांतपणे स्वतःत रमण्याचा. अनावश्यक त्या सगळ्या गोष्टी कमी करण्याचा. आणि कोणी अनामिक कवी म्हणतो तसं, इतकं मला पुरे आहे असं म्हणण्याचा. चला ऐकूयात. इतकं मला पुरे आहे. बसायला आराम खुर्ची आहे, हातामध्ये पुस्तक आहे, डोळ्यावर चष्मा आहे. इतकं मला पुरे आहे. निसर्गामध्ये सौंदर्य आहे, निळं आकाश आहे, हिरवी झाडी आहे, सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्यही आहे. इतकं मला पुरे आहे. जगामध्ये संगीत आहे, स्वरांचे कलाकार आहेत, कानांना सुराची जाण आहे. इतकं मला पुरे आहे. बागांमध्ये फुलं आहे, फुलांना सुवास आहे, तो घ्यायला श्वास आहे. इतकं मला पुरे आहे.
साधं चवदार जेवण आहे, मधुर फळही आहेत, ती चाखायला रस नाही आहे, इतकं मला पुरे आहे. जवळचे नातेवाईक आहेत, मोबाईलवर संपर्कात आहेत, कधीतरी भेटतायत, इतकं मला पुरे आहे. डोक्यावरती छत आहे, कष्टाचे 2 पैसे आहेत, 2 वेळा सुखाचे 2 घास आहेत, इतकं मला पुरे आहे. देहामध्ये प्राण आहे, चालायला त्राण आहे, हो शांत झोप लागते आहे, इतकं मला पुरे आहे. रसिको, इतकं मला पुरे आहे असं म्हणत म्हणत आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा. कारण आजचा दिवस महत्वाचा, उद्या कोणी पाहिलाय? साठी केव्हाच पार केली, आता फक्त जगायचं राहिलंय. अभी नाही तो कभी नाही, फक्त आजचा दिवस, आत्ताचा हा क्षण. जे काही करायचंय, जे काही अनुभवायचंय त्यासाठीच. अहो, कुठली गोष्ट पोस्टपोन करणं आता परवडणारच नाहीये. आणि म्हणूनच जगण्याचा मनमुराद आनंद कसा घ्यावा हे सांगणारी प्रभाकर नेनेंची एक आय ओपनर कविता, दारात उभे म्हातारपण. चला तर आनंद घेऊयात. दारात उभे म्हातारपण. दारात उभे म्हातारपण त्याला आत घेणार नाही, उत्साहानं बाहेर भटकेन, त्याकडे लक्षच देणार नाही. उभा राहू दे दारात त्याला, अरे उभा राहू दे दारात त्याला, डुंकूनही बघणार नाही. आजही मी तरुण आहे, त्याला घरातच घेणार नाही. जन्माबरोबर असलेला मृत्यू मला ठाऊक आहे, जन्माबरोबर असलेला मृत्यू मला ठाऊक आहे, पण उत्साहानं बाहेर भटकेन, जरी तो माझ्या मागावर आहे. विसरेन जन्मतारीख, अरे विसरेन जन्मतारीख, म्हातारपणाला तर थाराच नको. किती मी चंद्र पाहिले त्याचा हिशोबच ठेवायला नको. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर, अरे सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तारुण्याची चमक असेल, उत्साहानं काम करण्याची हातापायात धमक असेल. प्रेम देईन प्रेम घेईन, प्रेम देईन प्रेम घेईन, मित्रांच्या सहवासात राहील, आणि दररोज संध्याकाळ झाली की एकच पेय, प्रेमरस पेईन. हकला त्या म्हातारपणाला, अरे हकला त्या म्हातारपणाला, जन्मतारीख विसरून जा. सकाळ झाली की खिडकीतून कोवळे ऊन पाहत जा. दारात उभे म्हातारपण, दारात उभे म्हातारपण त्याला आत घेणारच नाही. उत्साहानं बाहेर भटकीन, त्याच्याकडे लक्षच देणार नाही. तर रसिको, आता कसं जगायचं हे ठरलं, राईट? जगण्याचा मंत्र ह्या कवींकडून शिकलो. पण दारातल्या म्हातारपणाला स्वीकारणं आणि स्वतःला म्हातारं म्हणवून घेणं तसं जरा अवघडच. तेव्हा म्हणू देत कोणाला म्हणायचं तर, ही शिल्पाची म्हणजे माझ्या बायकोची कविता ऐकायची. म्हणू देत कोणाला म्हणायचं तर, म्हणू देत कोणाला म्हणायचं तर, आपल्याला म्हातारे, आम्हाला हे पक्क ठाऊक, आम्ही आहोत महातारे. डुगडुगणाऱ्या दातांमधून, डुगडुगणाऱ्या दातांमधून, लुकलुकणाऱ्या दातांमधून, मनसोक्त आम्ही हसू, नातवंडांबरोबर लुटूपुटीत आम्हीही रुसू. त्यांच्या संगे आमच्या मस्तीत, त्यांच्या संगे आमच्या मस्तीत पसरून जाईल घर सारे. आम्हाला हे पक्क ठाऊक, आम्ही आहोत महातारे. थरथरणारे हात जरी, थरथरणारे हात जरी, तरी सुनेला मदतच करणार. चमच्यानं वरणच ढवळीन, त्यांच्या संसारात नाही लुडबुडणार. आयुष्य त्यांचे त्यांनीच ठरवावे, आयुष्य त्यांचे त्यांनीच ठरवावे. मी तर माझ्यापुरतं गाणार आहे, कारण आम्हाला पक्क ठाऊक, आम्ही आहोत महातारे. सल्ला देऊ अनुभवातून, सल्ला देऊ अनुभवातून, हट्ट नाही तेच ऐकण्याचा. प्रेम देईन प्रेम मिळवीन, आधार वडमी या घराचा. आणि म्हणूनच म्हणतो की, भले म्हणू आम्ही स्वतःला, आम्ही घराचे महातारे. आतून आम्हाला पक्क ठाऊक, आता आम्ही आहोत म्हातारे. रसिको, हे दारात उभं राहिलेलं म्हातारपण स्वीकारायला जरी त्रास होत असला, तरी म्हातारपण हे दुसरं बालपणच असतं. जणू निराग असलेला अनुभवाचं कोंदण असतं. आजोबा या हाकेत सामावलेलं मऊ मोरपीस असतं.
अशा या वृद्धत्वाला आयुष्याचा एक सुंदर टप्पा आपण बनवू शकतो. आपल्याच हातात असतं ना ते. मग करणार का प्लान म्हातारपण? तुमचे प्लान्स कमेंट्समध्ये लिहिले तर आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना ज्येष्ठत्व स्वीकारायला मदतच होऊ शकेल. म्हणूनच शेअर करा की हा व्हिडिओ. कदाचित एखाद्या कुटुंबात 2 पिढ्यांमधील ताण कमी होण्याची शक्यता निर्माण होईल. कारण कसं आहे ना, आयुष्यात मिळालेल्या दुःखांना स्वीकारून आता हातात उरलेल्या पत्त्यांनीच उर्वरित डाव खेळायचा आहे. कारण आयुष्यात शेवटी जर मनवणार असेल कोणी तर जगण्याला अर्थ आहे. हो, रडणारच नसेल कोणी तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. सो सायोनारा रसिको, सायोनारा.